सेविका ताईंनो, मी पुष्पावती चंद्रकांत मोरे, अंगणवाडी सेविका वेळोदे भगिनींनो, तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते. बघा, आपल्याला आता सगळ्यांनाच जे प्रमाणपत्र तयार करायचं आहे, तर आपल्याला विद्यारंभ हे प्रमाणपत्र बालकांचं तयार करायचं आहे. 3 ते 6 वर्ष वयोगटातील जे बालकं डिसेंबर महिन्यापर्यंतची आहेत त्यांचं सगळ्यांचं आपल्याला करायचं आहे. त्याच्यानंतरचं देखील आपल्याला ते करत राहावं लागणार आहे भविष्यामध्ये. तर त्याच्यासाठी बघा ताईंनो, आपल्याला अपार आय डी लागतो. आणि आता बालक 3 वर्षाचं झालं म्हणजे त्याचा अपार आय डी लगेच तुम्ही काढून घ्या. ज्यांचं स्वतःचं आधार आहे त्यांचा अपार आय डी लगेच निघतो. बघा, आता थोडं बदल झालेला आहे, तोच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवते. बघा, आता 3 ते 6ची लिस्ट आपण काढलेली आहे. तर त्याच्या आपल्याला 3 डॉटवर जायचं आहे. त्याच्यानंतर ह्या पद्धतीचं पेज ओपन झालं की इथे आपल्याला क्रिएट अपार आय डी बघा हे, तर याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. पद्धत तीच आहे, फक्त थोडा पुढे चेंज झालेलं, बाकी दुसरं काहीच नाही. त्याच्यानंतर ह्या पद्धतीचं पेज ओपन होतं. आपल्यासमोर बालकाचं नाव येतं, त्याच्यानंतर त्याचा आधार असतो, त्याची जन्मतारीख असते, सगळ्या गोष्टी येतात. त्याच्यानंतर ह्या बॉक्सला क्लिक करा. त्याच्यानंतर इथे आपल्याला मुलाशी असलेले नाते आणि बघा, अपार आय डी करत असताना तुम्हाला आई वडील यांचंच आधार कार्ड तुम्हाला वापरायचं आहे. आणि शक्यतो तुम्ही आईच्या नावानेच आपण बऱ्याच जणांनी हे केलेलं असतं, त्याच्यामुळे डायरेक्ट तुम्ही आईचं जरी घेतलं तरी चालणार आहे. तर मी आता आईचं घेणार आहे. तर आपल्याला त्याच्यासाठी मुलाशी असलेले नाते याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्यासमोर या पद्धतीचं पेज ओपन होईल. त्याच्यानंतर आपल्याला आई या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. आता तुम्ही आई वडील किंवा पालक तिसरंही ऑप्शन वापरू शकता. फक्त तिसरं ऑप्शनला तुम्हाला तिथं त्याचं जे नाव आहे तेवढं तुम्हाला ते तिथं टाकावं लागेल. किंवा आता खूप बदल झालेला आहे त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका. जर तुम्ही पालकांचा टाकला तो देखील मी व्हिडिओ केलेला आहे, तेवढं त्याच पद्धतीने तुम्हाला अपार आय डी करायचं आहे. परंतु शक्यतोवर आई वडील यांचं वापरा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला त्यांचं नाव डायरेक्ट तिथे असतं, आपल्याला ते टाकावं लागत नाही. तर आई किंवा वडील यांचं वापरा. आणि जर नसेलच तर पालकांचं वापरू शकता, फक्त पालकांचं नाव टाकावं लागेल. मग आता मी आई या ऑप्शनला क्लिक केलेलं आहे. आपल्याला आई या ऑप्शनला सिलेक्ट केल्यानंतर मग इथे तुम्हाला ऑथेंटिकेशन आय डी नंबर, म्हणजे इथं आता मी आईचं आधार कार्ड वापरत आहे, तर मला इथं आईचा आधार नंबर टाकायचा आहे. फक्त आधार नंबर टाकायचा आहे आणि सबमिट करा, बाकी दुसरं काहीच करायचं नाही. आईचं ऑप्शन सिलेक्ट करा. त्याच्यानंतर इथे तुम्हाला खालचं जे ऑथेंटिकेशन आय डी नंबर, इथं तुम्हाला आईचा आधार कार्ड टाकायचा आहे. तर बघा, बालकाचा जो अपार आय डी आहे तो यशस्वीरित्या आलेला आहे. नोट डाऊन चाइल्ड आधार आय डी, हा आय डी खूप महत्त्वाचा आहे. म्हणून ताईंनो, लगेच आपलं रजिस्टर आपण 3 ते 6चं एक करून घ्यायचं आहे आणि त्याच्यासमोर बालकांचा अपार आय डी लिहून ठेवायचा आणि त्याच्याच पुढे तुम्हाला बालकांचं प्रमाणपत्र देखील हे लगेच तयार करायचं आहे. प्रमाणपत्र कसं तयार करायचं हे मी तुम्हाला सांगितलेलंच आहे की आपल्याला आपला अंगणवाडीचा सुरुवातीचा 4 अंकी कोड घ्यायचा. त्याच्यानंतर आपल्याला अपार आय डीचे शेवटचे 4 अंक घ्यायचे आणि 2 ते वर्ष. आता 2025चं करतोय तर डायरेक्ट सगळ्यांनी 25चं करा. आता पुढे जेव्हा आपण तयार करू तर तेव्हा तुम्हाला 2026 म्हणजे 26 हा शेवट टाकावा लागला, असं आपल्याला करायचं आहे. आणि आता इथं थोडा बदल झालेला आहे, तोच मी तुम्हाला सांगते. बघा, आता तुम्ही जर इथं पाहिले मुलाला शाळेत प्रवेश मिळाला का, तर जर मुलाला या शाळेमध्ये प्रवेश मिळाला असेल दुसऱ्या शाळेमध्ये, तरच आपल्याला इथं होय म्हणजे बदलावर आपल्याला क्लिक करायचं. नाही तर आपल्याला पूर्ण झाल्यावर तुम्ही क्लिक करून मागे येऊ शकता. तर आता समजून घ्या, तुमच्या दुसऱ्या शाळेमध्ये मुलाचा प्रवेश झाला असेल तर आपल्याला बदलावर क्लिक करायचं आहे. बदलावर क्लिक केलं का मग आपल्यासमोर या पद्धतीचं पेज ओपन होतं. जर तुमच्या मुलाला शाळेत प्रवेश मिळाला असेल तर तुम्ही होय करू शकता आणि त्याच्यानंतर अपडेट करावर क्लिक करू शकता. आणि जर ते आपल्याचकडे असेल तर आपल्याला अपडेट करावर फक्त क्लिक करायचं आहे, बाकी होय वगैरे काहीच करायचं नाही. ताईंनो, काही गोष्टींना प्रॉपर व्यवस्थित लक्ष देऊन करा, म्हणजे तुमची चूक होणार नाही. थोडाच बदल झालेला आहे आणि हा अपार आय डी मुलांच्या भविष्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. तो अंगणवाडी केंद्रामधूनच बालकाचा अपार आय डी निघून जातोय, त्याच्यामुळे अपार आय डी हा भविष्याच्या पूर्ण शिक्षणासाठीचा कामाचा आहे. त्याच्यामुळे सगळे डॉक्युमेंट स्टोअर करण्यासाठीच अपार आय डी असतो. त्याच्यामुळे भविष्याच्या मुलाच्या शिक्षणासाठी त्याचे डॉक्युमेंट ठेवण्यासाठी हाच अपार आय डी चालणार आहे. त्याच्यामुळे ताईंनो, हा अपार आय डी लगेच पालकांना देऊन टाका. आपल्या रजिस्टरलाही लिहून ठेवा. जर त्यांनी ठेवलं नाही तर आपलं रेकॉर्ड आपण अवश्य ठेवा. तर ताईंनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मला हेच सांगायचं होतं की अशा पद्धतीने बालकाचा अपार आय डी निघून जातो आणि तो केलेला अपार आय डी आपण लगेच प्रोफाईलला जाऊन चेक करायचा आहे. आता आपण पोषण ट्रॅकरमध्ये आलेलो आहोत आणि पोषण ट्रॅकरमध्ये आपल्याला 3 ते 6 या वयोगटामध्ये जायचं आहे. आणि 3 ते 6 वयोगटात गेल्यानंतर आता आपण ज्या बालकाचा अपार आय डी तयार केला तर त्याचा आपण लगेच क्लिक करून बघणार आहोत. आता बघा, मी ह्या बालकाचा अपार आय डी तयार केला. तर मग आपल्याला इथं याच्यावर क्लिक करायचं आहे, म्हणजे त्याची प्रोफाईल ओपन होईल. तर प्रोफाईल ओपन केल्यानंतर तुम्हाला त्या बालकाचा जो अपार आय डी आहे तो झालेला दिसेल. बघा, इथं हा अपार आय डी आहे, हा बघा अपार आय डी झालेला आहे.
म्हणजे त्या बालकाचा आभा पत्ता, आभा आय डी आणि अपार आय डी हे सगळं झालेलं आहे. आणि आपल्यासाठीही भविष्यासाठी बालकांचा जो अपार आय डी आहे तो खूप महत्त्वपूर्ण असा आहे. त्याच्यामुळे ताईंनो अगदी सोपा आहे अपार आय डी तयार करणं. तर तुम्ही लगेच जो अपार आय डी तयार झालेला आहे तो लिहू शकता, कारण की बालक एकदा 6 वर्षाचं झालं का त्याचा अपार आय डी आपल्याला चेक करणं खूप कठीण आहे. अजून ते कशा पद्धतीने चेक करायचं हे अजून मी पाहिलेलं नाही, परंतु नक्कीच मी ते शोधेल आणि जेव्हा मला सापडेल तेव्हा मी नक्कीच तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगेल. परंतु आता जसं तुम्ही अपार आय डी तयार करता तसं लगेच नोट डाऊन करून ठेवा, लगेच लिहून ठेवा, म्हणजे तो भविष्यातील अपार आय डी बालकांसाठी खूप चांगला असेल. आणि हेच मला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं होतं. जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आजच्या व्हिडिओपुरतं एवढंच. धन्यवाद.